नमस्कार। खरं तर आजचा जो व्हिडिओ बनवतोय ना तो आहे तुमच्या कॉलेजच्या अलॉटमेंट बद्दल। आजच्या या व्हिडिओमध्ये मी मुख्यतः 3 गोष्टी कव्हर केलेत। पहिली म्हणजे काय, आपलं जे कॉलेजचं अलॉटमेंट आहे ते किती वाजता आज डिक्लेअर होणार आहे। दुसरं आहे ते अलॉटमेंट आपल्याला चेक कसं करायचं आहे आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट आहे की सगळ्या मुलांची जी उत्सुकता आहे की कोणतं कॉलेज मिळणार आहे त्याबद्दल खरंच यावर्षी कट ऑफ नुसार कॉलेज तुम्हाला कमी मिळणार आहेत का किंवा कट ऑफ वाढणार आहे का याबद्दल मी माझं मत व्यक्त करणार आहे। त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे ना तो एंडिंग पर्यंत नक्की बघा, चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब देखील करा। आता पहिला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय तर मला अजूनही आठवते 16 जूनला आपला रिझल्ट डिक्लेअर झाला होता। 16 जूनला रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर प्रोसेस स्टार्ट व्हायला 10 जुलै उघडला आणि त्याच्यानंतर आज म्हणजे 13 ऑगस्ट पर्यंत आपली जी प्रोसेस होती कंप्लीट झाली आणि आज 14 ऑगस्टला आपले जे कॉलेज अलॉटमेंट आहे कॅप राऊंड 1चं ते आज डिक्लेअर होते। खरं तर यावर्षी ना ही प्रोसेस खरंच खूप डिले झाली आहे। अजूनही आठवतं, तुम्ही विचार करा 16 जून पासून तुम्ही विद्यार्थी वाट बघतायत की तुमच्या पर्सेंटाईलला कोणतं कॉलेज मिळतंय। मग या सीईटीच्या स्कॅमच्या गोष्टी, पर्सेंटाईल मध्ये सगळ्या गोष्टी, एसईबीसी मध्ये वगैरे या सगळ्या गोष्टी आता फायनली ओव्हर होऊन आता तुमचं जे कॉलेज आहे ते पहिल्या कॉलेज कॅप राऊंड 1चं जे कॉलेज आहे ते आज तुम्हाला समजणार आहे। खरं तर लिटरली पालक असेल, विद्यार्थी असेल तर सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हीच काळजी असते की आपल्या पाल्याला की तुम्हाला कोणतं कॉलेज मिळणार आहे। खरं तर खूप महत्त्वाची स्टेज आहे का, कारण का कॅप 2 आणि कॅप 3 ला इतकं इम्पॉर्टन्स नसतं जितकं कॅप राऊंड 1 ला असतं। कारण का कॅप राऊंड 1चं जे कॉलेज असतं ना मोस्टली तेच कॉलेज तुम्हाला कॅप 2 आणि कॅप 3 ला अपग्रेड होण्याचे चान्सेस असतात, परंतु कॅप 1चं जे कॉलेज आहे ना ते खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे आजचं जे कॅपचं अलॉटमेंट असणार आहे ते नक्कीच प्रत्येक विद्यार्थ्याला चांगला एक्सपिरियन्स देणारच येणार आहे। आता पहिला पॉइंट येतो की आपले जे कॉलेज अलॉटमेंट आहे ते कधी डिक्लेअर होणार आहे। पहिलं म्हणजे काय, ॲज युज्युअल सीईटी सेलकडून तुम्ही नोटीस केलं असेल की या प्रोसेसमध्ये खरंच डिले झालेलं आहे। मला वाटतं की संध्याकाळी म्हणजे इव्हनिंगला 6 ते रात्री 9 किंवा 10च्या दरम्यानमध्ये, पुन्हा एकदा सांगतो की संध्याकाळी 6 ते रात्री 10च्या दरम्यान कॉलेजचे जे अलॉटमेंट आहे ते सीईटी सेलच्या वेबसाईटवरती डिक्लेअर होऊ शकतं। आता याच्यामध्ये डिले सुद्धा होऊ शकतो, बऱ्याच गोष्टी टेक्निकल गोष्टी वगैरे असतात। सुरुवातीला काही वेबसाईट चालत नसते किंवा त्यावरती लोड आलेला असतो, या सगळ्या गोष्टी होऊ शकतात। परंतु संध्याकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत ते कॉलेजचे जे अलॉटमेंट आहे ते आपल्याला सीईटीच्या वेबसाईटवरती पाहायला मिळेल। आता दुसरा पॉइंट आहे की अलॉटमेंट आपल्याला चेक कसं करायचं आहे। आता हा जो व्हिडिओ आहे तो मी सकाळी मॉर्निंगला रिलीज करतोय, अजूनपर्यंत तरी कॉलेजचं अलॉटमेंट डिक्लेअर झालेलं नाहीये। मग ज्यावेळी ते कॉलेजचं अलॉटमेंट डिक्लेअर होईल ना मी माझ्या चॅनलवरती व्हिडिओ रिलीज करेल, डायरेक्ट लिंक सुद्धा मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल जेणेकरून तुम्ही पटकन सगळ्या मुलांनी ते अलॉटमेंट आहे ते चेक करायचं आहे। आता ज्यावेळी तुम्ही सीईटीच्या वेबसाईटला व्हिजिट कराल तिथं तुम्हाला बीई बीटेकच्या सेक्शनमध्ये लेफ्ट हँड साईडला दिसेल की प्रोव्हिजनल कॉलेज अलॉटमेंट हा सेक्शन आलेला असतो। त्याच्यावरती क्लिक केला त्याच्यानंतर तुमची ॲप्लिकेशन आय डी EN24 पासून स्टार्ट होणारी आणि तुमची डेट ऑफ बर्थ एंटर केलात तर तुमच्या समोर तुमचं कॉलेजचे जे अलॉटमेंट आहेत ते डिक्लेअर होते। आता हे कॉलेजचे अलॉटमेंट तुमचं लॉग इन केलात ना त्यानंतर सुद्धा दिसतात। आता हे अलॉटमेंट म्हणजेच काय, ज्यावेळी तुम्ही तुमच्या लॉग इनमध्ये एंटर करताना त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की करंट अलॉटमेंट डिटेल्स नावानं सेक्शन असतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या कॉलेजचं नाव दिसतं की कोणतं कॉलेज तुम्हाला अलॉट झाले। उदाहरणार्थ पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी असेल, त्याच्यानंतर त्या कॉलेजचा तो बेनिफिट कुठला होता म्हणजे कुठल्या बेसिसवरती ते अलॉटमेंट झाले, उदाहरणार्थ EWS मधून झाले का की कॅटेगरीमधून बेनिफिट झालंय हे असतं। त्यानंतर कॉलेजचा ब्रँच कोणते अलॉट झालेले ती सुद्धा दिलेली असते, लाईक PICT कॉलेजमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग अलॉट झालेलं आहे तर ते दिलेलं असतं। त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये कुठल्या कॅटेगरीच्या बेसिसवरती अलॉटमेंट झाले, लाईक जनरल ओपन किंवा लेडीज OBC हे सगळं त्याच्यावरती मेन्शन केलेलं असतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं की कोणत्या प्रेफरन्स नंबरचं कॉलेज तुम्हाला अलॉट झाले असते। या 4 ते 5 गोष्टी त्याच्यावरती मेन्शन असतात, एक तर कॉलेजचं नाव, त्याच्यानंतर कोणती ब्रँच अलॉट झाले, कुठल्या बेनिफिटनं झाले, सीटचा टाईप काय आहे आणि कोणत्या प्रेफरन्स नंबरचं कॉलेज तुम्हाला अलॉट झालेलं आहे, या 5 गोष्टी त्याच्यामध्ये दाखवलेल्या असतात। आता त्याच्यानंतर जी नेक्स्ट स्टेप असते ना त्याच्यामध्ये तुम्हाला फ्रीज किंवा बेटरमेंट आणि सेल्फ व्हेरिफिकेशन या 2 गोष्टी येतात। आता कॉलेजचं जे अलॉटमेंट आहे ते त्यांनी सांगितलं होतं की 14 तारखेला ते डिक्लेअर करणार आहेत आणि 16 ते 18 ऑगस्टच्या दरम्यान आपलं जे आहे ते फ्रीज किंवा बेटरमेंट चूज करायचं असतं आणि कॉलेजला रिपोर्टिंग करायचा हा पिरियड असतो। मग आता जे पुढचे 2 ऑप्शन्स असतात फ्रीज किंवा बेटरमेंट चूज करायचं हे 16 तारखेला रिलीज करतात की आजपासूनच ते रिलीज होतात हे पाहणं खूप गरजेचं आहे। ते आता त्यांची वेबसाईट एकदा ते अलॉटमेंट डिक्लेअर होईल त्यानंतरच आपल्याला समजणार आहे। हा होता दुसरा पॉईंट। आय होप कसं कॉलेज चेक करायचं ते तुम्हाला समज असेल। सिम्पली
तुमच्या लॉग इनमध्ये जायचं, लॉग इनमध्ये गेल्यानंतर करंट अलॉटमेंट डिटेल्स तुम्हाला सिम्पली सगळे तिथे डिस्प्ले होणार आहेत. ठीक आहे. आता तो तिसरा महत्त्वाचा गोष्ट म्हणजे काय की खरंच कट ऑफ वगैरे वाढणार आहेत का. लिटरली मी बघितलं ना, भरपूर पेरेंट्स वगैरे पॅनिक सिच्युएशनमध्ये त्यांनी प्रायव्हेट कॉलेजेस असतील, डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये असतील, ॲडमिशन्स कन्फर्म पण केले आहेत. का तर त्यांना ॲडमिशन मिळेल का, कारण का पर्सेंटाईल कमी आहे किंवा कट ऑफ वाढणार या भीतीने ॲडमिशन्स पण घेतले आहेत. परंतु एक सांगतो की खरंच तुम्ही CETची पूर्ण प्रोसेसवरती ट्रस्ट करून पहिली म्हणजे काय तर पेशन्स ठेवा. जे कॉलेज आत्ता मिळाले असं नाही की कॅप 3 पर्यंत तेच कॉलेज तुमच्यासोबत राहणार, ते चेंज पण होऊ शकते ना. असा विचार तुम्ही करू नका. कॉलेज मिळालेलं आहे, मला आवडलेलं नाही आहे वगैरे वगैरे या गोष्टींचा विचार करण्याऐवजी आता जे कॉलेज तुम्हाला आज मिळणार आहे ते कसं कॅप राऊंड 2 आणि कॅप राऊंड 3ला अपग्रेड करता येईल याच्यावरती फोकस करा. आता एक तर सांगतो की सगळे बोलतात की कट ऑफ वगैरे वाढणार, असं काही नाही आहे. भरपूर कॉलेजने सीटचे इंटेक पण वाढवले आहेत. कॉम्पिटिशन आहेच, ती दरवर्षीच असते, त्याच्यात वेगळं काही नाही. परंतु एक आहे, सगळ्या मुलांना तुम्हाला चांगलं आणि मनासारखंच कॉलेज मिळणार आहे. ठीक आहे. त्यामुळे ही काळजी करू नका. पहिलं म्हणजे काय, तुम्ही सिच्युएशनला ॲक्सेप्ट करणं खूप गरजेचं आहे. विद्यार्थी आधीच घाई गडबडीमध्ये काय करतात तर कॉलेजमध्ये ॲडमिशन्स घेऊन टाकतात, फ्रीज निवडतात, बेटरमेंटचं ऑप्शन चूज करत नाहीत. त्यामुळे ही घाई गडबड करू नका. सगळ्या मुलांना चांगलं कॉलेज मिळणार आहे, मनासारखी कॉलेजेस मिळणार आहेत. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ समजला असेल. कट ऑफ वाढणार आहेत या गोष्टीचा अजिबात विचार करू नका की सीट मॅट्रिक्समध्ये सीट्सच नाही आहेत वगैरे वगैरे. आणखीन एक गोष्ट तुम्ही उद्या फेस कराल की तुमची कॅटेगरी, समजा एखाद्या विद्यार्थ्याची OBC कॅटेगरी असेल तर त्याला SCची सीट अलॉट झालेली आहे. ओके. ही गोष्ट तुम्ही खूप विद्यार्थ्यांना फेस करावी लागेल. ते कशामुळे होतं, एक तर समजा त्या कॉलेजमध्ये SC कॅटेगरीला कुणीच अप्लाय केलेलं नसेल आणि जर एखाद्या OBC कॅन्डिडेटचा कट ऑफ त्याला मॅच करत असेल तर त्याला ती SC कॅटेगरीची सुद्धा सीट अलॉट केली जाते. मग तुम्हाला फीज वगैरे SC कॅटेगरीचीच भरावी लागणार आहे का OBC कॅटेगरीचा नाही. तुम्हाला फक्त सीट टाईप जी आहे ती चेंज झालेला आहे, बाकी काही नाही. तुम्हाला OBCचीच फी भरावी लागणार आहे, बाकी सगळं सेम असणार आहे. ओके. याबद्दल एक डिटेल व्हिडिओ बनवतो. हा एक कन्फ्युजिंग पॉईंट आहे की आपल्याला सीट भरपूर मुलांना वेगळीच अलॉट होते, त्याचा काहीही इफेक्ट होणार नाही. आय होप ही प्रोसेस तुम्हाला समजली असेल आणि कोणतीही काही डाऊट्स वगैरे असतील ना मला कमेंट्समध्ये म्हणजे कमेंट्स करा, मी नक्की त्याला रिप्लाय द्यायचा प्रयत्न करेल. ओके. आज संध्याकाळी मला वाटतं 6 ते 10च्या दरम्यान तुम्हाला तुमचं अलॉटमेंट आहे ते वेबसाईटवरती नक्कीच दिसेल. ठीक आहे. जसं अलॉटमेंट डिक्लेअर होईल माझा व्हिडिओ पण रिलीज करेल. ओके. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.